गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ घरामध्ये बनवता येते। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये साखरेची माळ बनवून तयार होते। तर आजची साखरेची माळ आपण आप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आप्पे पात्राला तेल किंवा तूप लावून घ्यायचे। या पद्धतीने तेल किंवा तूप लावून घेतल्याने साखरेची माळ आप्पे पात्रापासून सहजच वेगळी करता येते। त्यानंतर एक मजबूत असा धागा घ्यायचा। तर धागा हा मजबूत आणि टिकाऊ असावा, कारण साखरेचा पाक जेव्हा थंड होतो तेव्हा तो वजनाने जड होतो। त्यामुळे साखरेची माळ ही नेहमी मजबूत धाग्यामध्येच बनवावी। तर हा धागा आप्पे पात्राच्या प्लेटच्या बरोबर मध्ये सेट करायचा आणि दोन्ही बाजूने थोडासा धागा गाठ बांधण्यासाठी सोडून दिलाय। त्यानंतर साखरेची माळ बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घेतलंय। तर सुरुवातीला मध्यम किंवा मोठा गॅस ठेवून सुरुवातीला फक्त साखर पाण्यामध्ये वितळून घ्यायची। सतत हलवत मिक्स करत साखर पाण्यामध्ये वितळून घेतली। साखर वितळून झाल्यानंतर गॅस हा शेवटपर्यंत कमीच ठेवायचा। त्यानंतर सतत हलवत मिक्स करत पाक हा दाटसर करून घ्यायचा आहे। काही वेळातच पाक एकदम उकळताना दिसतोय आणि पाकाला बबल्स येताना दिसताय। तर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा पाक घेऊन चेक केला तर पाक हा पाण्यामध्ये जमायला स्टार्ट झालाय, पण तो हातामध्ये येत नाही। 10 ते 15 सेकंदानंतर बघितलं तर पाकाचा दाटसरपणा वाढत चाललाय, बबलचे प्रमाणही वाढले। पाक परत पाण्यामध्ये टाकून बघितला तर पाक हातामध्ये येतोय, पण त्या पाकाचा कोणताही आकार बनवता येत नाही। पाक हा दाटसर होत आहे। तर त्यामध्ये एक छोटा चमचा तूप घातलंय। तूप घातल्यामुळे साखरेच्या माळीला चकाकी येते। तूप पाकामध्ये मिक्स करून घेतलंय। 10 ते 15 सेकंद झाल्यानंतर परत पाक चेक करायचा। पाकाला खूपच जास्त बबल्स येत आहे। तर वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाक टाकून बघितला। पाक चेक करताना खालचा पॅनमधला पाक सतत हलवत राहायचं आणि या वेळेस पाक चेक केला तर पाकाचा गोळा बनतोय। गॅस बंद करून वेळ न घालवता पाक आप्पे पात्रामध्ये चमच्याने काढून घ्यायचा। गॅस बंद केल्यानंतर पाक थंड होताना लगेच साखर जमायला स्टार्ट होते। त्यामुळे वेळ न घालवता फटाफट आप्पे पात्राच्या प्लेट्समध्ये सर्व पाक काढून घेतलाय। पाक एकदम थंड झाल्यानंतर आप्पे पात्रामध्ये आपली साखरेची माळ तयार झाली। तर सुरुवातीला एका चमच्याच्या मदतीने सर्व आप्पे पात्रामधील साखरेची माळ वेगळी करून घेतली। या पद्धतीने 10 ते 15 मिनिटांमध्येच साखरेची माळ घरच्या घरी फक्त साखरेपासून बनवता येते। आपल्या आवडीनुसार लहान किंवा मोठी साखरेची माळ आपल्याला बनवता येते। या पद्धतीची मोठी साखरेची माळ उंच गुढीसाठी एकदम सुंदर दिसते। तर आप्पे पात्राबरोबरच इडलीच्या प्लेट्समध्ये, वाटीमध्ये पण साखरेची माळ या पद्धतीनेच बनवता येते। घरी बनवते म्हणून ही साखरेची माळ हळदी कुंकवाने डेकोरेट केली, तर याऐवजी फूड कलर वापरला तरी चालतो। आणि साखरेची माळ रंगीत हवी असेल तर आपल्या आवडीचा कलर हा साखरेच्या पाकामध्ये घालून रंगीत साखरेची माळ करून घ्यावी।